हॅलो गाईज. सो आज मी करणार आहे गेट रेडी विथ मी. तर चला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझर. सो हे आहे डॉक्टर शेट्सचं केसर अँड कोजिक ॲसिड ऑइल फ्री मॉइश्चरायझर. तर हे ना खरंच ऑइल फ्री आहे आणि हे लावल्यावर तुमच्या फेसला असं चिपचिप नाही जाणवत. आणि कधी पण ना मॉइश्चरायझर अप्लाय करायचं फेस वॉश केल्यानंतर, कारण का फेस वॉश नंतर ना स्किन खूप ड्राय होते आणि त्वचेला ना हायड्रेशनची गरज असते. सो मॉइश्चरायझर तुम्हाला हायड्रेटेड ठेवतं. सो मी हे अप्लाय करणार आहे आणि हे खरंच ऑइल फ्री आहे. सो मॉइश्चरायझर लावून झाला. आता मी लावते सनस्क्रीन. सो मी यूज करते फॉक्सटेलची सनस्क्रीन. तर माझ्याकडे डॉक्टर शेट्सची पण सनस्क्रीन आहे, पण ती ना मला थोडी ऑइली ऑइली वाटते आणि ही खरंच खूप छान आहे आणि ही आहे SPF 70 PA++++. सो ही खरंच खूप छान आहे आणि असं मला हायड्रेटिंग फील येतो त्याचा, म्हणजे ऑइल ऑइल नाही वाटत फेसवर. ही इतकी सनस्क्रीन लावते आणि सनस्क्रीन ना उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो नेहमी वापरायची, कारण त्याच्याने स्किन चांगली राहते, प्रोटेक्टेड राहते स्किन. मला सनस्क्रीन शिवाय तर जमतच नाही. मी तर डेलीचं माझं आहे की मी डेली सनस्क्रीन अप्लाय करते, म्हणजे करते. बघा स्किन ना अशी हायड्रेटेड वाटते, असं ऑइली ऑइली नाही वाटत त्या. आणि त्याच्यानंतर आता मी लावणार आहे हे हाऊस ऑफ मेकअपचं टिंट आहे, तर ते मी लावणार आहे. ह्याच्यातून ना प्रोडक्ट ऑलरेडी पडलंय, तर मी तेच यूज करते जास्त घेण्यापेक्षा. तुम्ही बघू शकता की फेसवर ना अशी लगेच चमक येते ह्याच्याने. सो छान आहे हे टेंट. आणि आता मी लावणार आहे फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम. तर ही आहे रोज गोल्ड शेडमध्ये, तर ती मी अप्लाय करणार आहे. मी इतकी अमाऊंट घेतली आहे ह्याची. आय डोंट नो, मी पण ही फर्स्ट टाइम अप्लाय करते.
रोज गोल्ड सारखं वाटतंय. येस. छान आहे. चमक वाटते फेसवर. आता मी काय करणार आहे, की माझ्याकडे ब्लश नाहीये. सो हे आहे लॅक्मेचं हे लिप अँड चेक मूस आहे. तर हे मी ॲज अ आय शॅडो आणि थोडंसं ब्लश लावणार आहे. मिररमध्ये बघून लावते. बघा मी असं लावते आणि हे फक्त आता मी जस्ट इतकं. येस. साईडला पण. थोडंसं उरलेलं आहे ते नाकाला आणि हनुवटीला थोडंसंच. आता आईजला पण लावायचंय. तर ॲज अ आय शॅडो खूप जास्त जास्त नाही लावत आहे मी. दॅट्स इट. बघा आता मी लावणार आहे लिपस्टिक. तर ही आहे छान पिंक लिपस्टिक. तर माझं आउटफिट आहे व्हाईट कलरचं, सो मी ही पिंक लिपस्टिक लावणार आहे. आता थोडीशी कॉम्पॅक्ट लावणार आहे, जिथे ऑइली होऊ शकतं फेस तिथे. सो ही आहे फेसेस कॅनडाची वेटलेस स्टे मॅट कॉम्पॅक्ट. ओके. सो ही लावणार आहे मी. ब्रश आहे. मी बघितलंय की कॉम्पॅक्ट लावताना असं आधी डॅब डॅब करायचं आणि एक्सेस जी पावडर असते ती काढून टाकायची आणि मग लावायचं. सो जिथे जिथे मला असं वाटतं की ऑइली होऊ शकतं मी तिथे तिथे लावते. माझं नाकाला खूप ऑइली होतं आणि इथे थोडंसं. बस. जास्त नाही. दॅट्स इट. येस. दॅट्स इट.
सो या झाला आहे माझा लूक. तुम्ही सांगा मला कसं वाटतंय हे. आणि आता मी चेंज करून येते. सो भेटूया लवकरच. सो या दिस इज माय आउटफिट. आता आपण ह्याच्यावर ज्वेलरी सिलेक्ट करूया. सो मी घालणार आहे हे नेकलेस एक ह्याच्यावर सिंपल ठेवणार आहे, जास्त काही घालणार नाही आहे. सो हे छोटंसं नेकलेस प्रिटी वाटतं. मी इयरिंग्स घालणार आहे. सो हे बटरफ्लाय वाले इयरिंग्स आहेत माझ्याकडे, सो मी ते घालणार आहे. आणि मला लुक सिंपल ठेवायचा आहे. सो आता मी ह्याच्यात हातात वगैरे तर घालू नाही शकत बिकॉज ह्याचे स्लीव्ज इतके लांब आहेत. तर मी ही रिंग घालणार आहे, जी अशी मोठा डायमंड वगैरे आहे तशी रिंग घालणार आहे. या मस्त वाटतं प्रिटी. आता झालं. आता केस तर मी हे असेच ठेवते. मी सोडत वगैरे नाहीये कारण बाहेर खूप गरमी आहे. सो झालं अँड वी आर रेडी टू गो. सो तुम्हाला जर हे आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड तुम्हाला जर हा टॉप हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाईप करा. मी तुम्हाला DM मध्ये ती लिंक शेअर करेन. अँड प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.